पोलीस यंत्रणा अधिक गतिमान, 31 नवीन वाहनांचे लोकार्पण। परभणी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आता अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे। जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या 31 नवीन वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते आज पोलीस मुख्यालयात संपन्न झाले। यावेळी पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या रुद्राक्षणगड किल्ल्याचेही उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की परभणी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। नवीन वाहनांमुळे पोलिसांची गस्त वाढेल, घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ कमी होईल आणि नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळेल। या उपक्रमामुळे परभणी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अधिक परिणामकारक होणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मला आनंद होतो की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस प्रशासनाला चारचाकी वाहनं आपण देऊ शकलेलो आहेत। कारण की पोलीस प्रशासन हे प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं, प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ठेवणं हे त्यांची जबाबदारी आणि जर त्यांच्याकडे चांगली वाहनच नसतील तर कशी आपण अपेक्षा करू शकू। आणि म्हणून या 31 वाहनांचं आज लोकार्पण झालेलं आहे आणि एवढे दिवस जी काही वाहनं होती त्याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपलं पोलीस प्रशासन काम करत होतं, पण ह्या आधुनिक नवीन वाहनांच्यामुळे आणखीन चांगला रिस्पॉन्स टाईम वाढेल आणि जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन करू शकेल। साहेबांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी ह्या येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीमधून आपण पूर्ण करू, कारण की पोलीस यंत्रणा ही आनंदी असेल, समाधानी असेल तरच चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात आणि कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राखू शकतात। सांगितलं तसं जिल्हा पोलीस दलाला त्यांनी शक्ती दिले आणि गती पण दिले। दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या की याच्यातून आमचा DPDC मधून आम्ही वित्त दिलं, त्यामुळे यांना शक्ती आणि गती प्राप्त झाली। माझी मागणी आता त्यांच्याकडे असे त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांचे सामान्य जनतेच्या संरक्षणाची मती डोक्यामध्ये ठेवावी आणि तीच नीती राबवावी, जेणेकरून जिल्ह्यामध्ये सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे जे त्यांचं ब्रीद आहे ते अंतिमता तडीस लागेल। आज आमचं सदरक्षणगड हा किल्ला आणि 31 वाहनांचं लोकार्पणाचा कार्यक्रम माननीय पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडलेला आहे। आम्हाला या निमित्ताने किल्ला जो झाला तो प्रेरणा, चैतन्य आमच्या पोलीस जवानांना परेड मैदानावर मिळावं आणि नेहमी कार्यरत राहण्यासाठी त्यांना जी आहेत आमचा रिस्पॉन्स टाईम कमी व्हावा, लोकांपर्यंत आम्ही त्वरित पोहोचावं, ग्रामीण भागात, दुर्गम भागातही पोहोचता यावं। वाहनं जुनी आलेली होती आणि ही मागणी आम्ही DPC मधून पालकमंत्री महोदयांना केली आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला त्वरित त्याच्यात सुलभ प्रक्रिया राबवून आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आज आपल्याला 25 वाहनं DPC मधून मिळालेली आहेत आणि 6 गरुड वाहनं आम्हाला आपल्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आणि कम्युनिकेशन ट्रान्सपोर्टचे आमचे ED आहेत त्यांच्याकडून मिळालेली आहेत। ही 6 वाहनं जी आहेत ती सर्व्हेलन्स वाहनं आहेत, त्याच्यातून लाईव्ह स्ट्रीमिंग होतं, तसंच त्याच्यावरती उभं राहून देखील बंदोबस्त करता येतो। त्याच्यात इन्व्हर्टर आहे, कुठेही आपत्तीच्या भागातही त्याला किंवा सभा असेल, कुठे काही मोर्चा असेल त्या ठिकाणी त्याला वापरता येतं। आणि इतर सर्व जी वाहनं आहेत ती जीप कार प्रकारातली आहेत, ते सर्व अत्याधुनिक वाहनं आहेत। तर या वाहनांचा उपयोग निश्चितच आमचा अजून रिस्पॉन्स टाईम कमी करण्यात आणि जनतेला लवकरात लवकर सेवा पुरवण्यात होईल आणि त्याबद्दल मी शासनाचे आणि आदरणीय पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी महोदयांचे आभार व्यक्त करतो। Meghna Didi Bodikar, respected collector sir and SP sir, to making our cop as a special super cop। आता बघितलं की जे गाड्या आले ते आपल्या परभणीमध्ये, जेणेकरून त्याच्याने आपली पोलीस प्रशासनाची गती वाढेल आणि लवकरात लवकर जे कोणती घटना घडली तिथं पोलीस सक्षम कमी वेळामध्ये जाईल आणि आमचे हे म्हणणं होतं समजा। परभणी येथे राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना खिचडीचे वाटप करण्यात आले। रुग्णालय परिसरात अनेक गरजू कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ झाला। यावेळी जिल्हाध्यक्ष सिराज शेख,
उपाध्यक्ष रमेश मुटेकर, गजानन जावळे, सुजाता कांबळे, अजित जोंधळे, राजू डिलोड, पवन कुरवारे, सोनाली साबळे, सविता बदर, प्रियांका काळे, वनिता मोरे, हरिपाल कागरा, रतन चरण, हकीम शेख, शाहरुख शेख, अनिल गायकवाड, आदित्य चव्हाण, परमेश्वर कारभोई, गजानन गुगे आदी कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे गरजू नागरिकांनी समाधान व्यक्त करत महासंघाच्या कार्याचे कौतुक केले. परभणी शहरातील जिंतूर रोड येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज 23 एप्रिल रोजी पत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या राज्यमंत्री मेघनादिदी साखरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. यावेळी महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. महिलांना समान प्रतिनिधित्व, नेतृत्वाची संधी आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळावा हा या निर्णयामागील उद्देश असल्याचं सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार सातत्यानं कार्यरत असल्याचं यावेळी नमूद करण्यात आले. महिलांच्या विकासासाठी घेतलेले हे ऐतिहासिक पाऊल असल्याचंही सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनहितासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.